We're going to talk on demonology. आपण दुष्टात्मा शास्त्रा संबंधी बोलणार आहोत. In Psalms 103, 1-3, we read these verses. स्तोत्र संहिता 103, 1-3 आम्ही ही वचने वाचू. Most every minister and clergyman or Bible reader knows them by heart. पुष्कळसे प्रत्येक सेवक आणि पाद्री किंवा बायबल वाचक त्यांना तोंडपाठ ठाऊक आहेत. Bless the Lord, O my soul, and all that is within me, bless his holy name. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्मयामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. Bless the Lord, O my soul, and forget not all of his benefits. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. Who forgiveth all of thine iniquity, who healeth all of thy diseases. तो तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. I want you to notice there, it was an all. Who forgiveth all of thine iniquities, who healeth all of thy diseases. मी तुमच्या हे लक्षात आणू इच्छितो, ते एक सर्व होते, जो तुझे सर्व अपराध क्षमा करतो, जो तुझे सर्व रोग बरे करतो. Now can we bow our heads just a moment? आता आपण एका क्षणाकरिता आपले मस्तक लावूया. Now, Heavenly Father, we thank thee this afternoon for being out here. आता स्वर्गीय पिता, या दुपारी आम्ही तुझा धन्यवाद करतो येथे उपस्थित राहण्याबद्दल. We thank thee for these little children that's sitting around. They're the man of tomorrow and women, if there is a tomorrow, if Jesus tarries. आम्ही तुझा धन्यवाद करतो या लहान लेकरांबद्दल जे सर्वत्र बसलेले आहेत. ते भविष्यातील पुरुष आहेत आणि स्त्रिया, जर ते भविष्यकाळ असेल, जर येशू थांबून राहिला तर. And now, Father, we pray that you'll bless us now as we're talking now on your word and about the great enemy we have, Satan. आणि आता पित्या, आम्ही प्रार्थना करतो की तू आम्हाला आता आशीर्वादित करशील, जसे आम्ही आता बोलत असताना तुझ्या वचनासंबंधी आणि आमचा तो महान शत्रू सैतान याच्याबद्दल. We pray, God, that you'll let us put a front out, a mechanized unit here of the power of God that'll withstand him tonight in every inch of his ground. आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वरा, तू आमच्या करिता एक आघाडी उघडशील, एक यंत्र सज्ज योजना या येथे, परमेश्वराचे सामर्थ्य जे त्याचा प्रतिकार करील आज रात्री त्याच्या प्रत्येक इंच जागेमध्ये. Lord, and showing that he don't have no legal rights at all, that Christ defeated him in our stead there at Calvary when he died, and he spoiled principalities and robbed Satan of every power that he had. प्रभू, आणि त्याला दाखवून देईल की त्याला कायदेशीररित्या मुळीच अधिकार नाही, की ख्रिस्ताने त्याचा पराभव केलेला आहे आमच्या बदल्यात त्यात येथे कल्वरीवर. जेव्हा तो मरण पावला, त्याने सत्तांच बिघडवले आणि सैतानाला नाडून त्याच्या जवळ असलेला प्रत्येक अधिकार काढून घेतला. And God give us wisdom and understanding now to know and to explain to the people how that they might know how to be healed and to defeat Satan. In Jesus' name we pray. Amen. आणि परमेश्वरा, आम्हाला आता ज्ञान दे आणि समज दे, जाणण्याकरिता आणि लोकांना स्पष्ट करून समजावण्याकरिता, ज्यामुळे ते जाणतील की कशा प्रकारे आरोग्य प्राप्त करावे आणि सैतानाचा पराभव कसा करावा. येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. Now for a few minutes we go to speak on demonology. You hear so much about demons. आता काही मिनिटाकरिता आम्ही दुष्टात्मा शास्त्रावर बोलणार आहोत. तुम्ही दुष्ट आत्म्यांबद्दल पुष्कळसे ऐकता. Now tomorrow afternoon we'll probably finish up. I wanted 2 days of this week anyhow to preach on this, or 2 days for afternoon services to talk on this. आता उद्या दुपारी शक्यतो आम्ही संपवू. मला या आठवड्याचे 2 दिवस हवे होते, कसेही करून या संबंधी प्रचार करण्याकरिता, केवळ किंवा 2 दिवस दुपारच्या सभांकरिता या विषयावर बोलण्याकरिता.
Now, the first thing, what a demon is. You hear so many people talking about a demon. आता पहिली गोष्ट, दुष्ट आत्मा हे काय आहे? तुम्ही पुष्कळ लोकांना दुष्ट आत्म्या संबंधी बोलताना ऐकता. Well, now, a demon, devil, all comes from one word, and in the English it's called tormentor. ठीक आहे. आता एक दुष्ट आत्मा, सैतान हे सर्व एकाच शब्दाद्वारे प्रकट होतात आणि इंग्रजी भाषेत त्याला यातना देणारा असे म्हटले आहे. A fellow that torments is a devil, a evil one. एक व्यक्ती जो यातना देतो तो एक सैतान आहे, एक दुष्ट. He say, now the Bible today is to many people is some old back book that grandpa and grandma read or something like that. There's not much to it. It's for the old folks and so forth. तो म्हणतो, आता आज खूपशा पुष्कळशा लोकांना बायबल हे एक काहीतरी जुनाट जे आजी आणि आजोबा वाचतात असे पुस्तक आहे किंवा त्याचप्रमाणे काहीतरी, त्यांच्यासाठी त्यापेक्षा काही नाही, ते वृद्ध लोकांकरिता आहे आणि इत्यादी इत्यादी. But that's wrong. It's for everybody. परंतु ते मत चुकीचे आहे, ते सर्वांसाठी आहे. And demons are tormentors that torment us. आणि दुष्ट आत्मे हे यातना देणारे आहेत जे आम्हास यातना देतात. Now there is demons that comes into the soul of man. And that is in the phraseology that would be in the, I'd say this though, the demon that comes into the soul is something that torments the soul. आता असे दुष्टात्मे आहेत जे मनुष्याच्या जीवामध्ये येतात आणि ते आहे शब्द योजनेत जे असेल त्यामध्ये मी असे म्हणेन, जरी तो दुष्टात्मा जो जीवामध्ये येतो तो काहीतरी आहे जो जीवाला यातना देतो. Many times you can see a person maybe of insanity. पुष्कळ वेळा तुम्ही बघता एक व्यक्ती कदाचित वेळ लागलेली असते. Now they may be yet a converted person, filled with the Holy Spirit, and yet be totally insane. आता यद्यपि ते कदाचित परिवर्तित झालेल्या व्यक्ती असू शकतील, पवित्र आत्म्याने भरलेल्या, आणि तरीही संपूर्णपणे वेड्या. See? That's right. That has nothing to do with the soul. It's a tormentor. See? Something that torments them. समजले? ते बरोबर आहे. त्याचा जीवाशी काहीही संबंध नाही. तो एक यातना देणारा आहे. पहा, काहीतरी गोष्ट जी त्यांना यातना देते. Now all sickness, we have to find first that all sickness came from the devil. आता सर्व आजारपण आम्ही प्रथम हे बघितले पाहिजे की सर्व आजारपण सैतानापासून आले आहेत. God is not the author of sickness. No sickness comes from God. परमेश्वर आजारपणाचा जनक नाही. कोणतीही आजारपण परमेश्वरापासून येत नाही. God sometimes permits Satan to put sickness on you as a whip to bring you back to the house of God when you've disobeyed. परमेश्वर कधी कधी सैतानाला अनुमती देतो तुमच्यावर आजारपण टाकण्यासाठी, एक चाबुकाप्रमाणे तुम्हाला परमेश्वराच्या घरात परत आणण्याकरिता, जेव्हा तुम्ही आज्ञा मोडलेली असते. But sickness in its beginning come from the devil. परंतु आजारपण त्याची सुरुवात सैतानापासूनच आली आहे. Could you imagine a person would believe that God, our Heavenly Father, would be the author of such a thing as sickness and death? तुम्ही कल्पना करू शकाल काय की एक व्यक्ती विश्वास ठेवील काय की परमेश्वर आमचा स्वर्गीय पिता आजारपण आणि मृत्यू अशा सारख्या गोष्टींचा जनक असू शकेल काय? Well, no, he isn't. Never was. Never will be. ठीक आहे, नाही, तो नाही
कधीच नव्हता, कधीच होणार नाही. God permits death because of disobedience. God permits death. आज्ञाभंगामुळे परमेश्वराने मृत्यूला अनुमती दिली. परमेश्वर मृत्यूला अनुमती देतो. As one writer said, all that death can do, God harnessed it to a buggy and it pulls us into the presence of God, a believer. जसे एका लेखकाने म्हटले, मृत्यू सर्व काही इतकेच करू शकतो. परमेश्वर घोड्यांचा सरजाम बग्गीला चुंबतो आणि ती आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जाते, एका विश्वासणाऱ्याला. But the word death means separation. परंतु मृत्यू या शब्दाचा अर्थ आहे ताटातूट. Jesus said, he that heareth my words and believeth on him that sent me hath everlasting life. येशूने म्हटले, तो जो माझे शब्द ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. And he said, I am the resurrection and life. He that believeth in me, though he were dead, yet shall he live, and whosoever liveth and believeth in me shall never die. आणि तो म्हणाला, मीच पुनरुत्थान जीवन आहे. जो मजमध्ये विश्वास ठेवतो जरी तो मेलेला असेल तरी तो जिवंत राहील, आणि जो जिवंत आहे आणि मजमध्ये विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. And we pack the bodies of each other over the saintless of our graves. But he shall never die. आणि आम्ही एकमेकांची शरीरे पेटीबंद करतो आमच्या संतहीन कबरेवर, परंतु तो कधीच मरणार नाही. Now if you watch when he spoke of Lazarus, he said, Lazarus sleepeth. आता जर तुम्ही पाहाल, जेव्हा तो लाजरा संबंधी बोलला तो म्हणाला, लाजर झोपलेला आहे. The disciples, man like we are, they said, oh, if he sleepeth, he doeth well. He meant taking a rest, what they thought. ते शिष्य जे आमच्यासारखे मनुष्य होते ते म्हणाले, हो, जर तो झोपलेला आहे तो चांगले करत आहे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ विश्राम करत आहे असे त्यांना वाटले. But he come and talked to them in their language. He said, he's dead. What you believe. But said, I go waking. Waking. परंतु तो आला आणि त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलला. तो म्हणाला, तो मेलेला आहे जो तुम्ही विश्वास करता, परंतु म्हणाला, मी त्याला उठवण्यास जात आहे, त्याला उठवण्याकरिता. See, when your death means separate. समजले जेव्हा तुम्ही आहात, मृत्यू म्हणजे ताटातूट. Now, if one of your family die or something, if it's converted, they're not dead. आता जर तुमच्यापैकी एक जण, तुमच्या कुटुंबापैकी एक मेला किंवा काही गोष्ट, तो आहे, जर त्याचे परिवर्तन झालेले आहे तर तो मेलेला नाही. They're dead in the humanistic standpoint, but they're just separated from us, but they're in the presence of God. मानवी दृष्टिकोनातून ते मेलेले आहेत, परंतु ते केवळ आमच्यापासून विभक्त झालेले आहेत, परंतु ते परमेश्वराच्या सानिध्यात आहेत. They're not dead and they can't die. It's impossible for them to die. ते मेलेले नाहीत आणि ते मरू शकत नाही. मरणे हे त्यांच्याकरिता असंभव आहे. Jesus said, he that heareth my words and believeth on him that sent me has everlasting life, and shall not come into judgment, but has passed from death to life. येशूने म्हटले, तो जो माझे शब्द ऐकतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, ज्याने मला पाठवले त्याला सार्वकालिक जीवन आहे आणि न्यायदंडात येणार नाही, परंतु मरणातून जीवनात पार गेलेला आहे. So he can't die. Anything that's immortal, eternal, it can't perish. It's imperishable life. म्हणून तो मरू शकत नाही. कोणतीही गोष्ट जी अविनाशी आहे, सार्वकालिक आहे, ती नाश पावू शकत नाही. ते अविनाशी जीवन आहे. He's got it because God has given it to him. त्याला ते मिळालेले आहे कारण परमेश्वराने ते त्याला दिले आहे.